यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वसलेले मांडवी या गावातील पांदन रस्त्यावर बेलमपेली जुनोणी नुऱ्याची बघारी जंगलाकडे जाणाऱ्या एकमेव पांदन रस्त्याची दयनीय अवस्था असून पाऊस काळ सुरू झाला की या पांदन रस्त्याला शेतकरी, शेतमजूर व इतर जनावरांनाही जंगलाकडे जाणारा एकमेव रस्ता असून या रस्त्यालगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना जंगलाकडे जनावरे चराईसाठी जाणं पांदन रस्ता असून या रस्त्यावर शेतकऱ्यांना व शेतमजुरांना, गुराढोरांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतोय। या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांना या चिखलातून जावं लागत असून गेल्या अनेक वर्षापासून या पांदन रस्त्याची अशी दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे। या पांदन रस्त्यावर मोठमोठाली खड्डे असून या खड्ड्यातून शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून जावं लागतंय। पाण्या पावसात व इतरही वेळी या रस्त्याने जात असताना आपले जीव धोक्यात घालून जावं लागत असे। या पांदन रस्त्याची अवस्था पाहून काही वर्षापूर्वी पांदन रस्त्याचं खडीकरणाचं काम योजना येथील माजी सभापती खडीकरण यांनी केले, मात्र या खडीकरणांमध्ये काय भ्रष्टाचार झाला हे सांगता येणं कठीण आहे। परंतु या रस्त्याची दुरावस्था खडीकरण होऊन सुद्धा अजूनही जसेच्या तसंच काम आहे। या रस्त्यावरील चिखलमय दलदलीत खड्डे असून आतापर्यंत 4 ते 5 गाई, वासरं, जनावरं मरण पावली आहेत। या रस्ता येथील खड्ड्यांमध्ये दलदलीत आणि चिखल असल्यानं येथील जनावरं निघणं कठीण होतं। तसेच अशा परिस्थितीमध्ये किती माणसांचे व इतरही गाडी बैलांचा वापर करून या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिथून काढू शकत नाहीत किंवा त्यांचे प्राण वाचू शकत नाहीत। अशा परिस्थितीत मधला येथील मोठा खड्डा असून गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकरी मागण्या करत असून खडीकरण करण्यास या झोपलेल्या प्रशासनास अजूनपर्यंत जागा झालेला नाही। येथील शेतकरी वारंवार या झोपेत असलेल्या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत असून या आदिवासी बहुल झरी विभागातील तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि येथील बांधकाम प्रशासन मात्र रस्त्याची दखल घेत नसल्याने परिसरातील शेतकरी हा अनेकदा आपल्या वृत्तपत्राच्या बातम्यांमधून, प्रसार माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नसल्याने आमदार साहेब यांनी रस्त्याकडे लक्ष घालून परिसरातील जनतेच्या हाकेला, शेतकऱ्यांच्या हाकेला धावून येऊन या रस्त्याची दुरावस्था पाहून पांदन रस्त्याचा प्रश्न सोडवतील का, अशी अपेक्षा मणी धरून आशेने येथील शेतकरी वर्ग आहेत। आता या रस्त्यात गेल्या 2 दिवसांपासून गायीचं वासरू या पांदन रस्त्यावर खेड्यात दलदलीत चिखलात अडकून असून आपला जीव वाचवण्यासाठी कोणी येतील का या आशेने भैर बोंबलत अडकून फसून आपल्या मृत्यूला झुंज देत आहे। इंडिया न्यूज R7 संदीप सुरपाम, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। नमस्कार, आपलं नाव काय? मी अजय राजुलवार आहे। माझं शेती इकडेच आहे। वारंवार मी या रस्त्याने येणं जाणं करतो, तरी या मांडवीच्या ग्रामपंचायतवाल्यांना सांगून ठेवलं तरी या रस्त्याच्या बद्दल कोणी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तरी याच्यात नाही का, याच्या आधी 2-3 गाय फसले होते, तरी आमच्या माणसाच्या हातानं, या इकडच्या 2-3 माणसाच्या हातानं पकडून मी याच्यातले 2 वासरू काढलेले आहे। तरी आता एक वासरू बसून आहे, ते निघत नाही चिखल्यामुळे। तुम्ही थोडं याच्यानं पत्रकाराच्या सहकार्यानं मदत करून या रस्त्याचं थोडं दृष्टी करून द्यावं हीच नंबर विनंती आहे। किती वर्षापासून तुम्हाला तकलीफ आहे? हे 3-4 वर्ष झाले, कोणीच लक्ष नाही देत याच्या। कोणाने तरी सांगितले होते का? याच्या आधी राजू गोंडवारनं या नाल्याचा पूर्ण हे केला होता, दोन्हीकडून नाले काढला होता। तरी त्या रस्त्याचे पूर्ण नाले बुजून नाही काय, पूर्ण माती इथं येऊन जमा होत आहे। याच्यामुळे गायला जाणं येणं खूप त्रास होत आहे। तरी याच्याकडे थोडं लक्ष द्यावं ही विनंती करून। हे गाई वासरू रोजच जाते का? रोजच जाते, एकच रस्ता आहे जंगलामध्ये चारासाठी, रोजच जाते या रस्त्यानं। गोरक्षणची बी गाय याच्यातूनच जाणं येणं करते। गेल्या वर्षी गोरक्षणचे 2 गाय मेले होते याच्यातच, आणखीन गावातले 2-3 गाय मेले होते। तरी याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। वारंवार ग्रामपंचायतला सांगून ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। शेतीचा मार्ग हेच आहे का? शेतीचा मार्ग याचा आहे, सगळंच मार्ग याचा आहे जंगलात जाण्याचा। आमचा नेहमीचा आहे। पाऊस काळात तर इथून तर पार ते कम से कम अर्धा किलोमीटर तर पूर्ण पाणी सेम भरून राहते, ते जाता येत नाही। मग कुठून जाता मग तुम्ही? आम्ही या पांढरा रस्ता याच्या वारातून, नाही तर या युसुफच्या वारातून, कुणाच्याही वारातून जाणं येणं करत राहतो। हो का? त्यांच्या कधी टाकले होते का तुम्ही? याच्या ग्रामपंचायत मध्ये नेहमी सांगत होतो, पण त्यांचं तेवढं लक्ष नाही आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.